दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल ग्रामदैवत श्री संगमादेवी यात्रा महोत्सव व कळसारोहण कार्यक्रम हा सोमवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास महांतेश शास्त्री हिरेमठ तद्देवाडी तालुका इंडी जिल्हा विजयपूर यांच्या रसाळ वाणीने मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। यावेळी श्री संगमेश्वर भजनी मंडळ कुडल, श्री संगमादेवी भजनी मंडळ हत्तरसंग, श्री आदिशक्ती महिला मंडळ हत्तरसंग यांचे भजनी कार्यक्रम पार पडले। दरम्यान कळसारोहणाच्या निमित्ताने महारुद्राभिषेक व होम हवन तसेच श्री संगमादेवी मूर्ती मिरवणूक व सहस्त्र कुंभ मेळावा, वीरभद्र पुरवंत आणि कळसारोहण कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाला। तर या प्रसंगी आयोजित केलेल्या धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी श्री शिवानंद महास्वामीजी विरक्त मठ करजगी तालुका अक्कलकोट, श्री भ्र शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ नावदगी पानमंगळ तालुका अक्कलकोट यांच्या नेतृत्वाखाली श्री गुरु चंद्रशेखर हिरेमठ तद्देवाडी तालुका इंडी जिल्हा विजयपूर, श्री आनंद शास्त्री बरूर तालुका दक्षिण सोलापूर आदींच्या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत संपन्न झाला। तर या प्रसंगी श्री संगमादेवी गणेश तरुण मंडळ व झांज पथक तरुण मंडळ हत्तरसंग यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान माजी सरपंच महादेव सरोणे, बशीर शेतचंदी, हनुमंत बगले आदींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, हत्तर संघ। नमस्कार। आज संगमादेवीचा कळसारोहणचा कार्यक्रम संपन्न झालेले आहे। या कार्यक्रमासाठी करजगीचे महास्वामी आणि तसेच नवनीनगिरीचे महास्वामीजी काड सिद्धेश्वर तसेच या कार्यक्रमामध्ये 9 दिवसाचं प्रवचन झालेले, त्या प्रवचनासाठी आलेले महाते स्वामी तद्देवाडी यांचे रसाळवाणीतून संपन्न झालेले आहे आणि मंदिर उत्सव हा 10वा वर्ष आहे आणि बांधकाम पूर्ण झालेले आहे। बांधकाम पूर्ण होऊन यावर्षी शिखराचा कार्यक्रम पूर्ण झाले आणि त्याच्यावर आज कळसारोहणचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। कळसारोहण करण्यासाठी गावकऱ्यांनी आजूबाजूच्या कर्जवाल, हत्तरसंग, कुडल, बरूर, कोसेगाव, दारसंग या पंचकोशातील सर्व सद्भक्तांनी सरळ हाताने मदत करून त्या कळसारोहणासाठी मोलाचं सहकार्य केलेले आहे। त्या सर्व भक्तांना आम्ही संगमदेवी कमिटीच्या वतीने त्यांचा आभार मानतो। कारण असंच सालाबादाप्रमाणे पुढच्याही वर्षी या त्या तिथीला आमचे कार्यक्रम असते, त्या तिथीला परत पुढच्या वर्षी 11वा कार्यक्रम असंच भरदार जोराने व्हावा असं मी संगमादेवी चरणी प्रार्थना करून मी माझा 2 शब्द संपवतो। नमस्कार। ग्रामदैवत संगमादेवी यात्रा महोत्सव कळसारोहण समारंभ या ठिकाणी सुरू आहे। मागील 9 दिवसापासून तद्देवाडीचे महांतेश हिरेमठ यांच्या रसाळ वाणीतून लच्चाण शतलिंग महाराज यांचे चरित्र पुराण या ठिकाणी दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये संपन्न झालेला आहे। रात्री 9 नंतर आलेल्या सर्व सद्भक्तांना दररोज सद्भक्तांकडून प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली होती। आज सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी गावातील देवी मंदिरापासून संगमादेवी मंदिरापर्यंत सहस्त्र कुंभ मेळावा संपन्न झाला। या ठिकाणी आल्यावर कळसारोहण कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या कळसारोहण कार्यक्रमासाठी श्रीमन निजगुण प्रणव स्वरूपी श्री शिवानंद महाराज करजगी व त्याचप्रमाणे श्री महांतेश हिरेमठ तद्देवाडी, श्री गुरु चंद्रशेखर हिरेमठ तद्देवाडी या सर्व पूज्य, त्याचप्रमाणे नवनीनगिरीचे श्री अभिनव काड सिद्धेश्वर महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कळसारोहण कार्यक्रम संपन्न झालेला आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी धर्मसभेला सुरुवात होणार आहे। या धर्मसभेसाठी बरूरचे आनंद शास्त्री, तद्देवाडीचे महांतेश हिरेमठ, करजगीचे शिवानंद महाराज या सर्वांची या ठिकाणी धर्मसभा संपन्न होणार आहे। या कळसारोहण समारंभासाठी पंचक्रोशीतून हजारो भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या सहकार्यानं सर्व सद्भक्तांनी तन मन धनाने सढळ हाताने सहकार्य करून या ठिकाणी ही यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी सहाय्य केलेलं आहे। धन्यवाद। सालाबादाप्रमाणे यावर्षी संगमदेव यात्रेचा फार मोठा उत्सव आज आपण साजरा करत आहोत। आमचं स्वप्न होतं आज सर्व भाविकांच्या, सर्व संगमदेवी सद्भक्तांच्या आशीर्वादाने आज आपलं संगमदेवीचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। हा कळसारोहण कार्यक्रम, शिखर कार्यक्रम आणि बांधकाम सर्वांच्या
आशीर्वाद सर्वांच्या कृपेने आज पूर्ण झालेला आहे. संगम वस्तीमधील सर्व नागरिक सर्व लोक या कार्यक्रमाने एकदम खुश झालेले आहेत. हा कार्यक्रम असंच दरवर्षी सर्वांच्या सहकार्याने चालू असं मी संगम यात्रा कमिटी वतीने आपल्याला विनंती करतो. एवढंच बोलून माझे दोन संपवतो. जय हिंद.